बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकींसाठी काल मतदान पार पडलं आणि मतदानानंतर आता सर्वच राजकीय पक्षाकडून विधान परिषदेवरती कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 12 मे रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे आणि विधान परिषदेच्या 10 जागांपैकी महायुतीच्या वाट्याला 9 जागा येणार आहेत, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघी 1 जागा येणार आहे आणि महायुतीच्या 9 जागांवर भाजपचे 6 तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1 उमेदवार हा विधान परिषदेवरती पाठवला जाणार आहे। या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकांनी जोरदार फिल्डिंग लावली। या जागेसाठी अनेक जण इच्छुक असल्यामुळे नेमकी संधी कोणाला द्यायची हा मोठा प्रश्न उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांच्या समोर आहे, कारण अजित पवार यांच्या निधनामुळे अशा परिस्थितीला पहिल्यांदाच त्यांना निर्णय हा घ्यावा लागणार आहे। त्यामुळे त्यांचा निर्णय क्षमतेची कसोटी लागणार आहे। अशातच आता राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवरती जाण्यासाठी इच्छुक आणि चर्चेत असणाऱ्या उमेदवारांची नावं समोर आलेत। त्यामध्ये अनिकेत तटकरे, अनंत परांजपे, सुनील टिंगरे, उमेश पाटील, विक्रम काकडे आणि माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यापैकी माजी आमदार राजेंद्र जैन हे प्रफुल्ल पटेल यांचे कट्टर समर्थक आहेत, तर अनिकेत तटकरे हे सुनील तटकरे यांचे चिरंजीव आहेत। यासह पुण्यामधील वडगाव शहरी मतदारसंघामधून विधानसभेला पराभूत झालेले सुनील टिंगरे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, अनंत परांजपे यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता सुनीत्रा पवार या नेमकं कोणाला विधान परिषदेवरती संधी देणार याकडे सर्वांच्या नजरा या लागल्या आहेत।